विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 5.1 आज आपण सोडवणार आहोत। हा सराव संच चौकोन या प्रकरणातील समांतरभुज चौकोन या घटकावर आधारित आहे। या ठिकाणी एक समांतरभुज चौकोनाची आपण आकृती काढलेली आहे। याच्यामध्ये AC आणि BD हे कर्ण आहेत। हे दोन्ही कर्ण परस्परांना O या बिंदूमध्ये छेदत आहेत। या समांतरभुज चौकोनाविषयी थोडीशी माहिती आपण सुरुवातीला करून घेऊया। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात। तर इथे पहा, बाजू AD ही बाजू BC ला समांतर आहे आणि बाजू DC ही बाजू AB ला समांतर आहे। म्हणजे या सम्मुख बाजू समोरासमोरील बाजू एकमेकींना समांतर आहेत। त्याचप्रमाणे ह्या सम्मुख बाजू एकमेकींना समांतर आहेत। अशा तऱ्हेने सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या जर समांतर असतील तर त्या चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो। समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। आता इथे जर पाहिलं तर या दोन्ही एकमेकींना समांतर तर आहेतच, परंतु त्या एकरूप सुद्धा आहेत। म्हणजेच AB ची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी DC ची आहे आणि BC ची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी AD ची आहे। म्हणजे दोन्ही समोरच्या भुजा एकरूप आहेत, त्याचप्रमाणे समांतर सुद्धा आहेत। बाजू AD एकरूप बाजू BC आणि बाजू AB एकरूप बाजू DC। तिसरा मुद्दा पाहूया, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। आता या समांतरभुज चौकोनामध्ये जे सम्मुख कोन आहेत, कोन D, कोन B आणि कोन A व कोन C अशा या सम्मुख कोनांच्या जोड्या आहेत। तर हे सम्मुख कोन सुद्धा एकरूप असतात। म्हणजे कोन A आणि कोन C यांचं माप समान असणार आहे। कोन B व कोन D यांचंही माप समान असणार आहे। चौथा मुद्दा आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। आता हे समांतरभुज चौकोनामधील कर्ण आहेत। O बिंदूमध्ये ते परस्परांना छेदत आहेत। इथे छेदल्यानंतर प्रत्येक कर्ण दोन भागात दुभागला जातोय। तर इथे BD ह्या कर्णाचे दोन भाग झाले। BO आणि OD हे समान मापाचे भाग असतात। त्याचप्रमाणे AC या कर्णाचे दोन भाग झाले। AO व OC हे सुद्धा समान मापाचे असतात। लेंथ AO इज इक्वल टू लेंथ CO आणि लेंथ DO इज इक्वल टू लेंथ BO। अशा प्रकारे समांतरभुज चौकोन म्हणजे काय आणि त्याची काही गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। आता आपण सराव संचातील उदाहरणे सोडवूया। सराव संच 5.1 पहिलं उदाहरण आहे, समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात। कोन XYZ चे माप 135 अंश आहे। तर कोन XWZ चे माप किती? कोन YZW चे माप किती? जर लेंथ OY 5 सेंटीमीटर असेल तर लेंथ WY किती? तर या ठिकाणी आपण आकृती काढून घेऊया। या आकृतीमध्ये आपण दोन कर्णही काढलेले आहेत। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, त्यामुळे आपण ही बाजू आणि ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे दाखवलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला एका कोनाचं माप दिलेलं आहे, कोन XYZ हा जो कोन आहे याचं माप आपल्याला दिलेलं आहे 135 अंश। तर या दिलेल्या माहितीवरून आपण विचारलेली माहिती काढूया। पहिल्यांदा चौकोन WXYZ हा समांतरभुज चौकोन आहे। कोन XYZ बरोबर 135 अंश हे पक्षामध्ये म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। आता कोन XYZ आणि कोन XWZ हे एकरूप असणार आहेत, कारण समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मांमध्ये आपण पाहिलं आहे की सम्मुख कोन एकरूप असतात। त्यामुळे कोन XYZ एकरूप कोन XWZ, कारण हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत। आता XYZ चं माप जर 135 अंश असेल तर साहजिकच त्याच्या एकरूप कोनाचं माप सुद्धा 135 अंश असणार आहे। त्यामुळे पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, कोन XWZ बरोबर 135 अंश। याला आपण विधान 2 म्हणूया। पुढे पाहूया, रेख WZ समांतर रेख XY आणि ZY ही छेदिका आहे। या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर रेख WZ हा XY ला समांतर आहे। म्हणजे या दोन समांतर रेषा आणि त्याच्या दरम्यान हा जो कर्ण आहे याला आपण छेदिका म्हणू शकतो। या कर्णाला सुद्धा आपण छेदिका म्हणू शकतो आणि मग त्या अनुषंगाने आपण आता गुणधर्माचा वापर करणार आहोत। ZY ही छेदिका आहे। कोन YZW व कोन ZYX बरोबर 180 अंश आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार, कारण जेव्हा दोन रेषा समांतर असतात आणि एखादी छेदिका असते
तेव्हा आंतरकोनांची बेरीज ही कायम 180 अंश असते। या ठिकाणी YZW ZYX या दोन समांतर रेषा आणि हिला छेदिका जर गृहीत धरली तर हे दोन आंतरकोन होतील। या दोघांची बेरीज 180 अंश असते। त्यापैकी ह्या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे 180 मधून हे जर वजा केले तर आपल्याला Z कोणाचं माप मिळेल। तर त्या पद्धतीने आपण Z कोणाचं माप काढूया। कोन YZW अधिक 135 अंश बरोबर 180 अंश, कारण 135 अंश या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे। कोन YZW बरोबर 180, हा 135 इकडे गेल्यावर वजा होईल। 180 वजा 135 उत्तर आलं 45, म्हणजेच कोन YZW चं माप हे 45 अंश एवढं आलेलं आहे। दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। आता आपल्याला WY ची लेंथ काढायची आहे, तर ती काढण्यासाठी आपल्याला त्यांनी लेंथ OY 5 सेंटीमीटर दिलेली आहे। OY आणि OW हे दोन्ही एकरूप आहेत, कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। या ठिकाणी आपल्याला OY ची लांबी 5 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच OW ची लांबी किंवा WO ची लांबी सुद्धा 5 सेंटीमीटरच असणार आहे, कारण हे परस्परांना दुभागतात। त्यामुळे इकडचा भाग आणि इकडचा भाग समान लांबीचा असणार आहे। हा 5 असेल तर हा सुद्धा 5 असणार आहे। त्यामुळे आपल्याला दोघांची 5-5 मिळाली आणि आपल्याला विचारलेलं आहे WY म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी। तेव्हा 5 अधिक 5 या दोघांची बेरीज केली की आपल्याला WY ची लांबी 10 सेंटीमीटर अशी मिळणार आहे। तर इथे पाहूया, OY व WY हे समान आहेत। WY बरोबर OY अधिक OW आहे, कारण त्यांच्या दरम्यानता आहे WOY अशी। तेव्हा YW बरोबर 2 OY, YW बरोबर 2 गुणिले 5, कारण OY ची लांबी 5 आहे। 10 सेंटीमीटर उत्तर मिळालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला जे 3 उपप्रश्न विचारले होते, कोन XWZ चं माप 135 अंश, कोन YZW चं माप 45 अंश आणि लेंथ WY 10 सेंटीमीटर अशी उत्तर आपल्याला मिळालेली आहे। पुढील प्रश्न पाहूया। समांतरभुज चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 3x अधिक 12 अंश आणि कोन B बरोबर 2x वजा 32 अंश आहे। तर x ची किंमत काढा, त्यावरून कोन C आणि कोन D ची मापे काढा। या ठिकाणी आपल्याला A व B या कोनांची मापं दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला कोन D व C ची मापे काढायची आहेत आणि x ची किंमत सुद्धा काढायची आहे। तर इथे रेख AD समांतर रेख BC आहे आणि रेख AB ही छेदिका आहे। इथे AD व BC हे समांतर आहे, कारण आपल्याला हा समांतर भुज चौकोन आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे सम्मुख बाजू समांतर होतील। या दोन समांतर रेषा आणि त्यांच्या दरम्यान ही AB छेदिका मानली तर हे दोन कोन आंतरकोन होतात आणि आंतरकोनाच्या कसोटीनुसार आंतरकोनांच्या जोडीतील कोनांची बेरीज ही कायम 180 अंश असते। तेव्हा कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश असणार आहे। कोन A चं माप आपल्याला दिलेलं आहे 3x अधिक 12, ते लिहिलं। कोन B च्या जागी दिलेलं माप लिहिलं 2x वजा 32, दोघांची बेरीज ही 180 असणार आहे। आता हे समीकरण तयार झालं, हे समीकरण आपण सोडवूया। कंसातून पहिल्यांदा पदे बाहेर काढूया। 3x अधिक 12 अधिक 2x वजा 32 बरोबर 180, 3x अधिक 2x 5x होतील, अधिक 12 वजा 32 वजा 20 होतील। 5x बरोबर 180, हा वजा 20 इकडे अधिक 20 होईल। 5x बरोबर 180 अधिक 20 म्हणजे 200, x बरोबर हा 5 त्याला भागिले गेला तर 200 भागिले 5, x बरोबर 40 हे आपल्याला मिळालेलं आहे। म्हणजे पहिला उपप्रश्न जो होता x ची किंमत काढा, इथे आपण x बरोबर 40 ही किंमत काढलेली आहे। आता आपल्याला कोन C व कोन D यांची मापे काढायची आहे। समांतरभुज चौकोन आहे म्हणजे साहजिकच सम्मुख कोन हे एकरूप असणार आहेत। तेव्हा कोन B चं माप हे कोन D एवढं असणार आहे आणि कोन C चं माप हे कोन A एवढं असणार आहे। कोन B बरोबर कोन D बरोबर 2x वजा 32, कारण कोन B चं माप आपल्याला 2x वजा 32 हे दिलेलं आहे। x ची किंमत 40 आपल्याला मिळालेली आहे, ती आपण या समीकरणामध्ये भरूया। x च्या ऐवजी इथे 2 गुणिले 40 लिहिलं वजा 32। आता हे पुढे सोडवूया। 40 गुणिले 2 80, 80 वजा 32 48, म्हणजे कोन B व कोन D या दोघांची मापे 48 अंश आली। त्याचप्रमाणे कोन A व कोन C हे सम्मुख कोन आहेत, ते सुद्धा एकरूप असणार आहेत। कोन A चं माप आपल्याला दिलेलं आहे 3x अधिक 12, x च्या ठिकाणी आपण 40 लिहूया। 3 गुणिले 40 अधिक 12,
3 गुणिले 40 होतात 120 अधिक 12 म्हणजेच 132 अंश, म्हणजेच कोन ए व कोन सी दोघांची मापे 132 अंश अशी मिळालेली आहेत। आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्यानुसार कोन सी 132 अंश आणि कोन डी 48 अंश असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। पुढील उदाहरण पाहूया। एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा। या ठिकाणी आपल्याला परिमिती दिली आहे आणि दोन बाजूंमध्ये एक वेगळी अट आहे ती दिलेली आहे, त्यावरून आपल्याला सर्व बाजूंची लांबी काढायची आहे। तर या ठिकाणी आपण एक आकृती काढली आहे। इथे आपल्याला परिमिती आहे 150 सेंटीमीटर, चारी बाजूंची बेरीज, आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे, त्यामुळे चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे। बाजू AB बरोबर x मानूया। दुसरी बाजू 25 ने मोठी असल्यामुळे दुसरी बाजू जी BC आहे ती x अधिक 25 होणार आहे। आता समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी समान असते। ह्या गुणधर्मानुसार AB जर x असेल तर DC सुद्धा x असणार आहे आणि BC x अधिक 25 असेल तर AD सुद्धा x अधिक 25 असणार आहे। तेव्हा AB बरोबर DC आणि BC बरोबर AD, त्यामुळे AB बरोबर DC बरोबर x आणि BC बरोबर AD बरोबर x अधिक 25। समांतरभुज चौकोनाची परिमिती आपल्याला दिलेली आहे 150 सेंटीमीटर। आता ही परिमिती म्हणजे काय आहे तर चार बाजूंची बेरीज आहे, AB अधिक BC अधिक CD अधिक AD बरोबर 150 सेंटीमीटर। आता या चौघांची ही चलांच्या रूपामध्ये दिलेल्या ज्या किमती आहेत त्या आपल्याकडे आहेत त्या आपण इथे भरूया। AB आहे x, BC आहे x, CD आहे 25 अधिक x आणि AD सुद्धा आहे x अधिक 25। तर या चारही आपण चलाच्या स्वरूपात मानलेल्या किमती इथे भरल्या, त्यांची बेरीज येते 150। हे पुढे सोडवल्यानंतर 1 2 3 4 4x 25 अधिक 25 50, 4x अधिक 50 बरोबर 150, 4x बरोबर हा 50 इकडे आल्यावर वजा होईल, 150 वजा 50 100, x बरोबर हा 4 100ला भागिले होईल, x बरोबर या ठिकाणी आपल्याला 25 मिळालेला आहे। तेव्हा आपली जी AB आणि DC या बाजू होत्या त्यांची लांबी आहे x, म्हणजेच x ची किंमत 25 असल्यामुळे AB बरोबर DC बरोबर 1 सेंटीमीटर म्हणजेच 25 सेंटीमीटर आहे। BC आणि AD ह्या x अधिक 25 सेंटीमीटर होत्या। x ची किंमत 25 आपण इथे ठेवली तर 25 अधिक 25 म्हणजेच 50 सेंटीमीटर अशी मिळेल। अशा प्रकारे आपल्याला चारही बाजूंची लांबी मिळालेली आहे। समांतरभुज चौकोनाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर व 50 सेंटीमीटर आहे असं आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा। या ठिकाणी आपल्याला दोन कोनांचं गुणोत्तर दिलेलं आहे। समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे। या गुणोत्तराचे समानपट x मानू। लगतच्या दोन कोनांची मापे x अंश व 2x अंश अशी असतील। समांतरभुज चौकोनात लगतचे दोन कोन परस्परांचे पूरक असतात, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की समोरच्या बाजू ह्या समांतर असतात आणि जर हिला छेदिका मानलं तर आंतरकोनाच्या कसोटीनुसार या दोघांची बेरीज कायम 180 अंश असते। त्यामुळे x व 2x यांची जर बेरीज केली तर ती 180 असणार आहे। x 2x मिळून होतात 3x, 3x बरोबर 180, x बरोबर 180/3 बरोबर 60 अंश, म्हणजेच यातील एका कोनाचं ज्याचं माप x अंश होतं त्याचं माप असणार आहे 60 अंश। दुसऱ्या लगतच्या कोनाचे माप 2x अंश होतं, म्हणजेच 2 गुणिले 60 120 अंश होणार आहे। समांतरभुज चौकोनात सम्मुख कोनांची मापे समान असतात, त्यामुळे उरलेले दोन कोन अनुक्रमे 60 अंश व 120 अंश मापाचे असतील। त्यामुळे एकूण समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे आता आपल्याला मिळतील 60 अंश, 120 अंश, 60 अंश आणि 120 अंश। अशा पद्धतीने आपण समांतरभुज चौकोनाच्या कोनाच्या संदर्भातील गुणधर्माचा उपयोग करून हे उदाहरण सोडवलेलं आहे। पुढील उदाहरण पाहूया। समांतरभुज चौकोन ABCDचे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात। जर AO बरोबर 5 आहे, BO 12 आहे आणि AB 13 आहे तर चौकोन ABCD समभुज आहे हे दाखवा। या ठिकाणी आपल्याला समांतरभुज चौकोन ABCD दिलेला आहे, त्याचे कर्ण O मध्ये छेदतात असं दाखवलेलं आहे। आता इथे कर्णाच्या ज्या 2 भाग झालेले आहेत त्यांची लांबी दिलेली आहे। AO दिलेला आहे 5, BO दिलेला आहे 12
आणि AB ही समांतरभुज चौकोनाची एक बाजू 13 दिलेली आहे आणि आपल्याला हा चौकोन समभुज चौकोन आहे, म्हणजे समभुज चौकोनामध्ये चारही भुजा या समान लांबीच्या असतात. म्हणजेच AB 13 आहे, त्याचप्रमाणे DC 13 आहे, BC 13 आहे आणि AD 13 आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर पाहूया, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. त्रिकोण AOB मध्ये आता जर आपण त्रिकोण AOB चा जर विचार केला फक्त ह्या त्रिकोणाचा, तर या ठिकाणी जर आपण या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी येते का पाहूया. AB वर्ग म्हणजे ही बाजू बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग. AB आहे 13, AO आहे 5, BO आहे 12. 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. या दोघांची बेरीज बरोबर 169 येते. याचा अर्थ पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कोन AOB हा 90 अंशाचा आहे. या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास वापरलेला आहे. त्या व्यत्यासानुसार एखाद्या त्रिकोणातील दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही जर तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी येत असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो आणि ज्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी आली त्या दोन बाजू परस्परांशी काटकोन करतात असा तो व्यत्यास आहे. त्यावरून आपण कोन AOB हा 90 अंशाचा आहे हे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आता कोन AOB जर 90 अंशाचा असेल तर कोन AOB आणि कोन COB 180 अंशाचे आहे, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत. या ठिकाणी बघा, कोन AOB आणि कोन COB हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत, यांची बेरीज 180 अंश आहे. त्यामुळे इथे जर 90 अंशाचा कोन असेल तर 180 वजा 90 म्हणजे हा सुद्धा 90 अंशाचा कोन होणार आहे. त्यामुळे साहजिकच हा सुद्धा काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे ही बाजू 5 आहे, याची ही बाजू पुन्हा इथे 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर इथे 13चा वर्ग. त्याचप्रमाणे ही 12 आहे, म्हणजे ही बाजू सुद्धा 12 असणार आहे. ही 12 ही 5 पुन्हा 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. अशा प्रकारे चारही ठिकाणी काटकोन त्रिकोण होऊन चारही बाजू या 13-13-13 सेंटीमीटरच्या आपल्याला दर्शवता येणार आहेत आणि त्याद्वारे आपण दर्शवू शकणार आहोत की चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. तर तेच या ठिकाणी केलेलं आहे. इथे AOBचं माप आपल्याला ठाऊक आहे 90 अंश. 90 अंश अधिक कोन COB बरोबर 180 अंश. कोन COB बरोबर 180 वजा 90 म्हणजे कोन COB बरोबर 90 अंश आहे. काटकोन त्रिकोण BOC मध्ये आता आपण दुसरा काटकोन त्रिकोण घेतलेला आहे. OC बरोबर OA बरोबर 5, OB बरोबर 12. पायथागोरसच्या प्रमेयानुसार BC वर्ग बरोबर OC वर्ग अधिक OB वर्ग म्हणजेच 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 25 अधिक 144 169. BC बरोबर 13 आलेला आहे, कारण दोन्हींची आपण इथे वर्गमूळ घेतली. AB बरोबर 13, BC बरोबर 13. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, त्यामुळे AB बरोबर DC आणि BC बरोबर AD आणि 1 व 2 या विधानांवरून AB बरोबर BC बरोबर CD बरोबर DA या चारही बाजू समान आहेत असं आपण दर्शवलं, म्हणून चौकोन ABCD समभुज चौकोन आहे. इथे व्यवस्थित लक्षात घ्या आपण काय केलेलं आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा हा काटकोन त्रिकोण पाहिला. या त्रिकोणामध्ये दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या इतकी आहे. त्यामुळे पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा काटकोन आहे हे सिद्ध झालं. हा कोन आणि हा कोन म्हणजे कोन AOB आणि कोन COB हे रेषीय जोडीतील कोन आहेत. दोघांची बेरीज 180 अंश. हा 90 आहे, त्यामुळे हा 90 अंश. तेव्हा इथे सुद्धा आपण ही बाजू सुद्धा 5 आहे, इथे सुद्धा आपल्याला 5 हे माप मिळालेलं आहे, कारण कर्ण परस्परांना दुभागतात. त्यामुळे ज्याप्रमाणे ही बाजू 5 आहे, ही बाजूही 5 आहे, ही बाजू 12 आहे, ही बाजूही 12 आहे. तेव्हा इथे आपण काटकोन त्रिकोणाचं प्रमेय वापरलं तर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग पुन्हा 169 येतील. म्हणजेच त्याचं वर्गमूळ काढलं तर BC ही बाजू सुद्धा 13 येणार आहे. याचा अर्थ ही बाजू 13 मिळाली, ही बाजू 13 मिळाली. आपला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे, त्यामुळे सम्मुख बाजू एकरूप असणार आहेत. ही बाजू जर 13 असेल तर ही बाजू सुद्धा 13 असेल. ही बाजू 13 आहे म्हणजे ही बाजू सुद्धा 13 आहे. अशा प्रकारे चारही बाजूंची लांबी 13 एकक आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे हा समांतरभुज चौकोन ABCD हा समभुज आहे हे आपण इथे दर्शवलेलं आहे. अशा प्रकारे काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयाचा पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाचा उपयोग करून आपण चौकोन ABCD समभुज चौकोन आहे हे दाखवलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया.
आकृतीत चौकोन PQRS व चौकोन ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. कोन P बरोबर 110 तर चौकोन ABCRच्या सर्व कोनांची मापे करा. इथे एक मोठा चौकोन आहे PQRS आणि त्याच्या आतमध्ये एक दुसरा चौकोन आहे, तो आहे ABCR आणि इथे P कोनाचं माप आपल्याला 110 अंश दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला या चौकोनातील चारही कोनांची मापे काढायची आहे. तर इथे PQRS हा समांतरभुज चौकोन आहे असं दिलेलं आहे, त्यामुळे सम्मुख कोनांची मापे समान असतात. तेव्हा हा 110 अंश असेल तर हा R हा कोन 110 अंश असणार आहे आणि R हा कोन ज्याप्रमाणे PQRS या चौकोनाचा कोन आहे त्याचप्रमाणे ABCR या चौकोनाचा सुद्धा कोन आहे आणि R च्या सम्मुख कोन B आहे. त्यामुळे हा 110 असेल तर हा 110 असणार आहे. हा 110 असल्यामुळे हा त्याच्या रेषीय जोडीतील कोन असतो. तेव्हा 110 तर हा 70 असणार आहे आणि हा 70 आहे तेव्हा हा 70 असणार आहे. असं एका कोनावरून समोरच्या कोनाचं माप, याच्यावरून या कोनाचं माप आणि या कोनावरून A चं माप आणि A वरून C चं माप, अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोनांची मापे शोधायची आहेत. तर पाहूया, चौकोन PQRS या समांतरभुज चौकोनात कोन P व कोन R हे सम्मुख कोन आहेत. कोन P व कोन R मोठ्या चौकोनाचा विचार करायचा आहे. समांतरभुज चौकोनात सम्मुख कोनांची मापे समान असतात, त्यामुळे कोन P बरोबर कोन R बरोबर 110 अंश. हा 110 आहे तर हा सुद्धा 110 अंश होणार आहे. चौकोन ABCR हा समांतरभुज चौकोन आहे, कोन R बरोबर 110. आता आतमधील ABCR हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे आणि कोन R हा 110 आहे. तेव्हा चौकोन ABCR चे कोन R व कोन B हे सम्मुख कोन आहेत, कोन R व कोन B, त्यामुळे B चं माप सुद्धा 110 अंश असणार आहे. कोन C व कोन R हे समांतरभुज चौकोनातील लगतचे कोन आहेत, कोन C व कोन R, त्यामुळे यांची बेरीज 180 असते, त्यामुळे हा 110 असेल तर हा तर असणार आहे. तर कोन C अधिक कोन R बरोबर 180 अंश असणार आहे. कोन C अधिक 110 बरोबर 180 अंश. कोन C बरोबर 180 वजा 110 बरोबर 70 अंश. कोन C व कोन A हे सम्मुख कोन आहेत, त्यामुळे कोन C कोन A दोघेही 70 अंशाचे होतील. अशा प्रकारे जो छोटा चौकोन आहे आतमधील चौकोन ABCR याच्या कोनांची मापे अनुक्रमे 70 अंश, 110 अंश, 70 अंश आणि 110 अंश अशी आहेत. पुढील प्रश्न पाहूया. आकृतीमध्ये चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की BE बरोबर AB, तर सिद्ध करा की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते. या ठिकाणी आपल्याला एक समांतरभुज चौकोन दिला आहे आणि या AB या रेषेवर पुढे E बिंदू असा घेतलेला आहे की BE आणि AB ही लांबी समान आहे, म्हणजे AB जेवढी लांबी आहे तेवढ्याच अंतरावर B पासून E हा बिंदू आहे. तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की रेषा ED ही जी रेषा आहे ही BC ला F मध्ये दुभागते, म्हणजे BF बरोबर CF हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आकृतीमध्ये AB एकरूप DC, AB एकरूप DC, कारण त्या सम्मुख बाजू आहेत समांतरभुज चौकोनाच्या, त्यामुळे AB ची लांबी आणि DC ची लांबी समान असणार आहे. AB एकरूप BE हे आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे DC एकरूप BE होणार आहे 1 व 2 वरून, कारण ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, याचा अर्थ DC ही BE शी एकरूप असणार आहे. आता रेषा DC समांतर AB, रेषा DC जी आहे ती AB शी समांतर आहे, म्हणजेच DC एकरूप BE, DC एकरूप BE आणि DE ही छेदिका आहे. या ठिकाणी DE ही छेदिका होईल, कारण AB आणि AE ही एकच रेषा आहे, तेव्हा DC ही AE याच्याशी समांतर आहे आणि DE ही त्यांची छेदिका होईल. आता ही छेदिका झाल्यामुळे व्युत्क्रम कोन तयार होईल. इथे एक व्युत्क्रम कोन तयार होईल आणि या ठिकाणी एक व्युत्क्रम कोन तयार होईल, म्हणजे DEA आणि EDC. तर इथे कोन CDE म्हणजे कोन CDE आणि कोन AED हे दोन व्युत्क्रम कोन आहेत, ते दोन्ही एकरूप होणार आहेत, म्हणजेच कोन CDF एकरूप FEB. कोन CDF एकरूप म्हणजेच काय, तर कोन CDF हा एकरूप कोन FEB शी एकरूप होणार आहे. हा कोन आणि हा कोन, कारण हे दोन कोन व्युत्क्रम कोन झालेले आहेत. आता इथे फक्त आपण नावात बदल केलेला आहे की आपण AED ऐवजी FEB असं म्हटलेलं आहे.
आता कोण त्रिकोण CDF व त्रिकोण EFB मध्ये, आता जर आपण हे दोन त्रिकोण घेतले, हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, या दोन त्रिकोणांची जर तुलना केली तर या ठिकाणी आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं दाखवता येईल. ते कसं पहा, कोण CDF एकरूप कोण BEF आहे. कोण BEF हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, आपण वरती दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे कोण DFC एकरूप कोण EFD, हा जो कोण आहे इकडचा, हा आणि हा कोण दोन्ही एकरूप असणार आहेत कारण हे विरुद्ध कोण आहेत. त्याचप्रमाणे कोण FCD एकरूप कोण FB, FCD आणि FB हे एकरूप कोण असणार आहेत कारण दोन कोण एकरूप असल्यावर तिसरा कोण त्रिकोणाचा आपोआपच एकरूप होतो. हे तीनही कोण एकरूप आहेत. त्यानंतर बाजू DC व बाजू BE हे सुद्धा एकरूप आहेत. बाजू BC आणि बाजू BE आणि बाजू DC हे सुद्धा एकरूप आहे, आपण सुरुवातीला दाखवलेलं आहे. त्यामुळे त्रिकोण CDF एकरूप त्रिकोण FB, त्रिकोण CDF हा त्रिकोण FBE शी एकरूप आहे कोकोबा कसोटीनुसार. त्यामुळे बाजू CF एकरूप बाजू BF एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आता आपण बाजू BF एकरूप बाजू CF म्हणू शकतो कारण एकरूप त्रिकोणाच्या या संगत भुजा झालेल्या आहेत आणि हेच आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं. ज्या अर्थी ह्या दोन बाजू एकरूप आहेत त्या अर्थी रेषा ED ही रेषा BC ला F मध्ये दुभागते, हे आता आपण सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी आपला सराव संच पूर्ण होत आहे. समांतर भुज चौकोनाचे सर्व गुणधर्म आणि त्यावर आधारित उदाहरणं या सराव संचामध्ये होती. अशाच तऱ्हेच्या आणखी काही उदाहरणांचा योग्य तो सराव करा. इथे आपला सराव संच पूर्ण होत आहे.